नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चटपटीत अशी चाटची रेसिपी बनवतो आहे. तर यासाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे. मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. यानंतर यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा इथे घालू शकता. तेलामुळे आपली रेसिपी मस्त खुसखुशीत होईल. आता हे तेल या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला हे तेल एकसारखं लागलं पाहिजे, म्हणून हाताने असं चोळून हे असं मिक्स करून घ्यायचं पिठाबरोबर. तर मी 2 मिनटं असं हे सगळं मिक्स करून घेतलं. तर इथे पाहू शकता तुम्ही अशी याची मूठ वळते आहे, म्हणजे आपण जे तेल घातलं ते अगदी परफेक्ट आहे. अशी जर मूठ वळत नसेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा इथे घालू शकता तेल. आता यामध्ये पाणी घालून याचं आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं पाणी घालत हे पीठ मी मळून घेते. तर इथे पाहू शकता हे घट्ट असं पीठ मी मळून घेतलं. आता हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनटं असं झाकून बाजूला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया. तर इथे आता मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे तुकडे करून घेतलेत, ते घातले. यानंतर इथे मी मूग घेतलेत. मूग मी वाफवून घेतलेत. 1 वाटी मूग आहेत. आधी भिजवून घेतले आणि त्यानंतर कुकरला मी वाफवून घेतलेत. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मुगाऐवजी तुम्ही इथे चणेसुद्धा वाफवून घालू शकता. यानंतर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घातला. यानंतर यामध्ये हिरवी चटणी घालायची आहे. तर या ग्रीन चटणीचा व्हिडिओ मी याआधीच शेअर केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती पाहून तुम्ही ही चटणी बनवू शकता. तर इथे जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात ग्रीन चटणी घालायची आहे. यानंतर इथे मी चिंच आणि गुळाची चटणी यामध्ये घालते. या दोन्ही चटण्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ती तुम्ही पाहू शकता आणि बनवू शकता या चटण्या. तर इथे दोन्ही चटण्या घातल्यात. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये मी लाल तिखट घातलं. आता यामध्ये चाट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा. इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घातली. आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस तुम्ही इथे घालू शकता. हे सगळं आपण एकत्र असं मिक्स करून घेऊया. मस्त चटपटीत असं हे सारण तयार आहे. यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. मिक्स करून घेऊया. हे एकत्र मिक्स करून घेतलं. हे आपलं सारण तयार आहे. आता जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. पुन्हा एकदा याला मळून घ्यायचं आहे. तर रवा छान यातला फुलला आहे. आता याचा असा एक मी गोळा घेतला आहे. सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घेतला. आता याची आपण एक पोळी लाटून घेऊया. तर नेहमीच्या चपातीच्या सारखीच तेवढीच जाड अशी ही पोळी लाटून घेतली आहे. आता इथे मी एक फोक घेतला आहे. याने याला असे होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण जेव्हा हे फ्राय करू तेव्हा फुगणार नाही आणि आपलं हे यापासून आपण कटोरी बनवणार आहोत, ती अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईल. तर आज आपण कटोरी चाट बनवतो आहे. तर यासाठी पहा इथे एक मी वाटी घेतली. आता या वाटीला बाहेरच्या बाजूने असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. अगदी मस्त आणि युनिक अशी रेसिपी आहे, वेगळी रेसिपी आहे. तर व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेतलं वाटीला बाहेरच्या बाजूने. आता जी आपण छोटी पोळी तयार करून घेतली ती यावरती अशी गुंडाळायची आहे आणि याला असे फोल्ड करायचे आहेत. जसं आपण मोदकाच्या कळ्या पडतो त्या प्रमाणे हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सगळ्या वाटीला अशी ही पोळी गुंडाळून घ्यायची आहे.
ही पोळी जास्त जाड करायची नाही आहे. नेहमी आपण जशी चपाती बनवतो तितकीच अशी पातळशी पोळी तयार करून घ्यायची आहे. तर पहा इथे मी पूर्ण वाटीला ही पोळी अशी चिटकवून घेतली. आता याला असे चमच्याने होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली जी ही कटोरी आहे ती अगदी कुरकुरीत होईल, क्रिस्पी होईल. आता इथे मी तेल मध्यम असं गरम करून घेतलं आहे. यामध्ये ही कटोरी किंवा ही वाटी सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम आता अगदी मंद ठेवायची आहे. आणि ही आता जी आपण कटोरी बनवतो आहे ती खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायची आहे. ही कटोरी खालच्या बाजूने थोडीशी फ्राय झाली की यामध्ये जे गरम तेल आहे ते चमच्याने आतमध्ये सोडायचं आहे, म्हणजे आपली ही जी कटोरी आहे ती आतल्या बाजूने सुद्धा छान फ्राय होईल, कुरकुरीत होईल. तेलामुळे ही वाटी गरम होते आणि आतल्या बाजूने सुद्धा ही आपली कटोरी फ्राय होते. तर आता 2 मिनटं आपण ही आतल्या बाजूने सुद्धा ही कटोरी फ्राय करून घेऊया. तर 2 मिनटं अशी फ्राय केल्यानंतर अलगद ही कटोरी उलटून घ्यायची आहे. अगदी काळजीपूर्वक करायचं आहे, तेल अंगावर उडू शकतं. तर अगदी अलगद ही कटोरी मी उलटी करून घेतली आणि आता याच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा आपण फ्राय करून घेऊया, कुरकुरीत करून घेऊया. तर आता ह्या पहा याच्या कडासुद्धा छान फ्राय झाल्यात. आता याच्यातलं सगळं तेल असं मी निथळून घेतलं आहे आणि ही कटोरी आपण काढून घेऊया. आता ही कटोरी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ही कटोरी आणि ही वाटी वेगळी करायची आहे. गरम असताना जर तुम्ही करायला गेलात तर ही कटोरी जी आपण बनवली आहे ती तुटू शकते, म्हणून पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे आणि मगच ही वाटी कटोरीपासून वेगळी करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशी आपली ही कटोरी तयार झाली आहे. तुम्हाला जर छोटी कटोरी बनवायची असेल तर तुम्ही छोटी वाटी घेऊ शकता आणि छोट्या आकाराची कटोरी इथे बनवू शकता. आता यामध्ये आपण स्टफिंग भरूया. जे आपण सारण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर या कटोरीमध्ये अर्ध्यापर्यंत आपल्याला हे सारण भरायचं आहे.